त्याच्याबरोबर काही ज्या वकील संघटनेचे लोक आहेत त्या PI साहेब आणि DYSP साहेबांशी बोलल्यानंतर FIR ते करतील अशी आमची अपेक्षा आहे। ते काय होते ते एकदा बघू द्या, मग मी आपल्याशी बोलतो। कालही काय उत्तर दिलं नाही, काय दबाव आहे पोलिसांवरती मुंबईमध्ये वाटते तुम्हाला? आम्हाला बघू द्या इथले PI आणि DYSP काय बोलतात, मग मी एकदा अधिकाऱ्यांशी बोलतो, मग मी मुख्यमंत्र्यांनी फोन केला, मी आपल्याशी स्पष्टपणे बोलतो। सर्व जे आहे बारामतीकरांचं म्हणणं आहे, दादांनी एवढ्या लोकांना आमदार केलं, एक आमदार तरी सोडले आणि तुम्ही सोडले तर कोण बोलायला तयार नाही यावरती। कोण येते कसं येते त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय हे जास्त महत्वाचं आहे। हा लढा सामान्य लोकांचा आहे। नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत, तर सगळ्यांनी देवा ही अपेक्षा नाही। लोकांचा सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे। भूमिका काय पुढची आता समजा? मी एकदा PI आणि DYSPशी बोलतो, मग मी आपल्याला कळवतो। पोलीस म्हणतात हे पण करता येत नाही एकदा मला तर आपण पाहतोय या ठिकाणी रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। युगेंद्र पवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि इथे मोठ्या संख्येने अजितदादा समर्थकांची ही गर्दी झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे। रोहित पवार आता पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत आणि अजितदादांच्या अपघातासंदर्भात VSR आणि DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी आता रोहित पवार आणि युगेंद्र पवार जात आहेत। त्यानंतर आपण सविस्तर बोलणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। दरम्यान काल मुंबईमध्ये पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यावरून रोहित पवार काल आक्रमक झाले होते। आज पोलीस ठाण्यामध्ये नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे आज बारामतीकरांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। बारामतीतल्या पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आता युगेंद्र पवार आणि रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांशी बोलण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहेत। त्यानंतर आपण सविस्तर बोलणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। या आधी सुद्धा अनेकदा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून रोहित पवारांनी अजितदादांचा घातपात असल्याची शंका व्यक्त केली होती। त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी ते वारंवार करतायत। आक्रमकपणे ही मागणी त्यांनी लावून धरली आहे आणि आता मुंबईनंतर बारामती पोलीस ठाण्यामध्ये ते तक्रार दाखल करण्यासाठी जात आहेत। VSR आणि DGCA विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर